करण्यापूर्वी सभागृहामध्ये सचिवांनी या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे। सोमवारी मान्य विधानसभेला आहे। उद्या सर्व शपथविधी आमदारांची माननीय विधानसभा सदस्यांचे पूर्ण होतील। उद्या मान्य विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल। त्याचा कार्यक्रम आता शपथविधी सुरू करण्यापूर्वी सभागृहामध्ये सचिवांनी या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे। सोमवारी मान्य विधानसभा अध्यक्षांची निवड पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर लगेचच जे हिवाळी अधिवेशन आहे नागपूरचं, त्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातली पुढची प्रक्रिया मान्य मंत्रिमंडळ या ठिकाणी निश्चित करेल। साहेब, प्रश्न हा होता की आजची शपथ झाली, मंत्रिपद शपथ कधी? मंत्री कुणाला करावं, बाकी सगळे अधिकार हे माननीय मुख्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब, ऐका, माननीय फडणवीस साहेब, मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा, हे महायुतीमध्ये जर इतर कुठल्या घटक पक्षाला सामील करून घ्यायचं असेल तर महायुतीतले हे 3 नेते एकत्र बसतील, सर्व आमदारांच्या बरोबर, सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि त्यातनं योग्य तो निर्णय घेतील। धन्यवाद। स्ट्राईक रेटनुसार जर शिवसेनेला जेवढी मंत्रिपद दिली जातील तेवढीच मंत्रिपद आम्हालाही दिली जावीत। आमचं स्ट्राईक रेट मंत्रिपद माध्यमांच्या वतीनं मागायचे नसतात, माध्यमांच्या वरती बाईट देऊन मागायची नसतात। मंत्रिपद मागण्यासाठी एक फोरम आहे, पक्ष नेतृत्व आहे, महायुतीची नेते मंडळी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मंत्रिपदाच्या बाबतीतलं भाष्य करणे योग्य ठरेल। कुणीही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांपुढे मला एवढी मंत्रिपद, आम्हाला एवढी पाहिजेत, तुम्हाला एवढी पाहिजेत, आम्हाला एवढी खाती पाहिजेत, या चर्चा माध्यमांच्या वतीनं करायच्या नसतात। पक्षांतर्गत बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडनं या बाबतीतल्या चर्चा केल्या जातील। धन्यवाद। 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 आभारी आहे।